सोलापूर जिल्ह्यासाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सोलापूर जिल्ह्यात स्थानिक पावसाची कमतरता असली तरी उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीने अत्यंत भयानक आणि रौद्र रूप धारण केले आहे। पुणे शहर, जिल्हा आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरची वरदायिनी मानले जाणारे उजनी धरण अखेर ओव्हरफ्लो झाले आहे। उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीला महापूर आल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे भीमा नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि भीमा नदीच्या काठावर असलेल्या गावांना, नागरिकांना प्रशासनाकडून मोठ्या सतर्कतेच्या सूचना वेळोवेळी देण्यात येत आहेत। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। भीमा नदी पात्रावरती उभे असलेले मोठे 6 बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत। चिंचपूर, बरूर, औज, आळगे, खानापूर, हिळ्ळी तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर आणि बरूर, औज बंधारे जलमय झाले आहेत। अक्कलकोट तालुक्यातील आळगे, खानापूर आणि हिळ्ळी बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत। यामुळे प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे। नदीकाठच्या सर्व गावांना वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येत आहे। सोलापूर जिल्ह्यात यंदा म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। अनेक भागात अजूनही दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। मात्र वरच्या धरणाच्या क्षेत्रात विशेषतः पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे। धरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून भीमा नदी पात्रात प्रचंड वेगाने पाणी सोडले जात आहे। धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे भीमा नदी पात्राबाहेर वाहू लागली आहे। नदीकाठची शेती आणि महत्त्वाची बंधारे सर्व पाण्याखाली गेले आहेत। दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर, बरूर आणि औज हे बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत, तर अक्कलकोट तालुक्यातील आळगे, खानापूर, हिळ्ळी हे बंधारे देखील पुराच्या पाण्यामुळे तुडुंब भरून वाहू लागले आहेत। बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। एकीकडे सोलापुरात पावसाची तूट असताना दुसरीकडे भीमा नदी आणि स्थानिक नाले मात्र ओसंडून वाहताना दिसत आहेत। निसर्गाचा हा अजब खेळ सोलापूरकर सध्या अनुभवताना दिसत आहेत। भीमा नदीच्या वाढत्या पाण्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी पात्राजवळ गर्दी करू नये, तसेच पशुधनाला सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन यावेळेस जिल्हा प्रशासनाने केले आहे। आपत्कालीन यंत्रणा आणि महसूल विभाग परिस्थितीवर 24 तास पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। दरम्यान उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सावध राहावे। या पुराबाबतचे प्रत्येक ताजे आणि वेगवान अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।